की आज ज्या दोन शिवसेना झाल्यात ह्याचं कधी दुःख होतं? फार दुःख होतं, फार दुःख होतं. तुम्हाला एक सांगतो, मला आजही आवडत नाही. आजही माझ्या मनाला ते यातना होतात त्या. कधी आता उभाटातला एखादा नेता, पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतो ना, त्यांचं आमचं नातंच असंच आहे. परंतु तरी मनामध्ये अंतर जे पडलं ना, तू त्या पक्षात मी या पक्षात, असं जे झालंय ना, नाही आवडत हे. पण करावं काय? सत्तेमध्ये जाण्यासाठी जी काही यांची धडपड चालू होती ना, त्या धडपडीचा हा परिणाम जो झाला ना, म्हणजे तुम्हाला सांगितलं सर्व हा इतिहास, याच्यामध्ये कुठेही काँग्रेस नव्हती, याच्यामध्ये कधीही कुठेही राष्ट्रवादी नव्हती. भाजप बरोबर झालेली युती हे आपण समजू शकतो, ती शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला केलेली, पण ह्याचा लवलेशही नव्हता. अरे यांनी सगळ्यात जास्त त्रास शिवसेना प्रमुखाला सुद्धा दिलेला होता, आणि म्हणून ते कधीही म्हणायचे की त्यांच्याबरोबर जायचं नाही. पण तरी सत्तेसाठी जेव्हा हे पाऊल उचललं ना, त्याच वेळेला वाटलं की आता आपला रास जो आहे तो ठरला. आव्हानं जर कोणी अपशब्द जर बोलला तर तुम्ही बघा आजही त्याचा परिणाम काय होऊ शकतात. परंतु नंतरच्या फळीने त्यांना ते टिकवता नाही आलं. कधी संधी मिळाली तर तुम्हाला असं वाटतं की ह्या दोघांनी एकत्र यावं, दोन नेत्यांनी किंवा शिवसेना म्हणून एकत्र यावं? आणि जर मी तर बघितलं म्हणजे तुमचे आणि तुम्ही एकमेकांवर टीका करता, तुम्ही असताल किंवा संजय राऊत असेल, परंतु एकमेकांवर भेटल्यानंतरचा तो क्षण आम्ही बघितलाय की तुम्ही आपुलकीनं बोलता. कधी आपुलकीनं बोलायची संधी आली आणि दोघांना एकत्र करायची संधी आली तर संजय शिरसाट ते करण्यास इच्छुक आहे? करेल ना. दोघांचे तार जुळले पाहिजेत. फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये. अरे ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात. एकदा ती सोडली तर आपण माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील का नसतील का? मी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल. माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाहीये त्या सगळ्या गोष्टीला. परंतु हे आता होईल की नाही होईल प्रश्न आहे ना. कधी प्रयत्न झालाय असा, कोणी केलाय प्रयत्न? बघा, प्रयत्न हा एका साईडने करून चालत नाही. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र यावात, अनेकांनी विनवण्या केल्या, अनेकांनी होल्डिंग लावली, अनेकांनी उपोषणाला बसले. काय झालं परिणाम? म्हणजे एका कुटुंबातली व्यक्ती ते एकत्र नाही आले, कारण काही असतील. आम्हाला तर एवढं काही दूर लोटल्या गेलं की जसे आम्ही त्या गावचे नाहीच. म्हणून आता आम्हाला तिथपर्यंत त्यांना असं वाटतं की हे काही दिवसाचे सोबती आहेत, जातील. परंतु असा विचार करणारे लोक जे असतात ना, काही काळानंतर स्वतः संपतात. आज अवस्था काय आहे याचं कधीतरी भान ठेवलं पाहिजे. म्हणून ताकद एकत्र यायला हरकत नाही, परंतु हा पुढाकार कोण घेईल देवाला माहीत. परंतु जर असं पुढाकार घेतला, तुम्हाला संधी मिळाली तर? नाही, संधी मिळाली तर नाही, तर पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून, तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही. परंतु एकमेकाला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे, तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही. म्हणून 2 पावलं मागं जाणं हा त्याच्या मागचा एक उपाय होऊ शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.